फ्रेंड्स, मी मयुरी जाधव, मयुरीज फूड अँड ट्रॅव्हल ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवतोय दालचा राईस। त्याची सामग्री आहे तुवरची डाळ, हरभऱ्याची डाळ, मूग डाळ, मसूरची डाळ, बटाटे, शेवगा, टमाटे, कांदे, जिरं, मोहरी, मिरची, गरम मसाला, लाल तिखट, मीठ, हळद। आता आपण सर्व डाळी धुवून घ्यायच्या आहेत। 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं मस्त। आता आपण डाळ शिजवून घ्यायची आणि आपण त्याच्यात जे सर्व भाजीपाला आपण कापला होता भाजीपाला पण टाकून घ्यायचा। आता त्याच्यात थोडीशी हळद टाकून घ्यायची, अर्धा चमचा, आणि त्याला मिक्स करून कुकर लावून द्यायचं आहे आणि मस्त 5 ते 6 शिट्ट्या घेऊन घ्यायचं आहे, म्हणजे डाळ पूर्ण गळून गेली पाहिजे असं। आता आपली डाळ शिजून झाली आहे, तुम्ही बघू शकता। असं एकदम गाळ करायची आहे तिला मस्त। आता आपण दालचं बनवून घ्यायचं आहे। त्यासाठी अगोदर मी 1.5 पळी तेल घेतलं होतं, त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकून घ्यायची। त्याच्यात कांदे टाकून घेऊ आपण आणि छान दालचं भाजून घ्यायचं। आता आपण टमाटे टाकून घ्यायचे त्याच्यात। आता थोडंसं हिंग टाकायचं आहे त्याच्यात, अर्धा चमचा हिंग, आणि आपण सगळे मसाला टाकून घेऊ त्याच्यात। मिरची, लाल तिखट, हळद आणि गरम मसाला आपण सर्व टाकून घ्यायचं त्याच्यात। छान मिक्स करून आपली जी डाळ शिजवली होती आपण ती आता टाकून घ्यायची त्याच्यात। आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे त्याच्यात आणि मिक्स करून वरून आता कोथिंबीर टाकून घ्यायची आपण, आणि आता त्याला 5 मिनिटांसाठी लो मिडियम गॅसवरती थोडं उकळू द्यायचं आहे। तर आता आपला असं दालचा बनवून तयार झाला आहे, तुम्ही बघू शकता एकदम छान सुगंध येतोय। आता आपण जिरा राईस करून घ्यायचे आहे। त्यासाठी अगोदर मी 2 वाटी तांदूळ घेतले होते, त्यांना स्वच्छ धुवून घेतले, जिरं आणि मीठ घेतले। आता मी कुकरमध्ये 1 पळी तेल टाकून घेतले, त्याच्यामध्ये आता जिरं टाकून घेते आणि आता त्याच्यात पाणी टाकते। आता चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊ आपण, आणि आता जो आपण तांदूळ धुतला होता तो पण टाकून घ्यायचा आहे। आता भाताला चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण कुकर लावून देऊ 5 मिनिटांसाठी लो मिडियम गॅसवरती, त्याला छान होऊन जाऊ। आता आपलं जिरा राईस बनवून तयार झालं आहे, तुम्ही बघू शकता किती मोकळा मोकळा एकदम छान, आणि सुगंध पण एकदम छान येतोय त्याचा। तर अशा पद्धतीने आपला दालचा राईस बनवून तयार झाला आहे। तुम्ही बघितले आपली किती सोपी रेसिपी होती आणि खायला एकदम चविष्ट, एकदम छान। तुम्ही पण तुमच्या घरी नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली। मयुरीज फूड अँड ट्रॅव्हल ह्या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला कमेंट नक्की करा। थँक्यू।